पोलीस प्रशासनाने अमरावती शहराची वाहतूक व्यवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी वाहतूक विभागात मोठे फेरबदल केले आहेत आणि काय आहे पुढील योजना पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। ट्रॅफिकचा एक मेजर इश्यू आहे अमरावती शहरामध्ये, तर त्याच्यासाठी तसं 4 पीआयचे पद मंजूर आहेत ट्रॅफिक ब्रांचसाठी। त्याच्यापैकी 3 पदं आम्ही भरलेली आहेत आणि 3 जे डिव्हिजन आहेत त्या डिव्हिजन प्रमाणे त्यांच्या कामाची विभागणी केलेली आहे आणि त्याच्यावर इन्चार्ज एक एसीपी आहेत। तर आता हे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी नेमल्यामुळे त्या ट्रॅफिकच्या नियोजनामध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये चांगली सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे। आपण युनिट 1 युनिट 2 जे क्राईम मध्ये वेगळे अधिकारी 2 नेमलेले आहे, याचा सुद्धा काय प्रभाव पडणार शहरामध्ये? गाडगेनगर मध्ये चेंज केलं, अजून जे चेंजेस केलेले आहेत? हा युनिटचं तर असं आहे की जे आयुक्तालय असते, आयुक्तालयाची सिस्टीम अशी असते की प्रत्येक झोनसाठी क्राईमचा एक युनिट असतं। त्याप्रमाणे इथे क्राईमचे आपले दोन झोन आहे, त्याप्रमाणे क्राईमचे 2 युनिट आहे आणि त्यांनाही त्यांचं कामाचं विभाजन आणि हे सगळं हे करून दिलेलं आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन पण राहील आणि चांगलं काम त्यांच्याकडून होईल। शेवटचा प्रश्न सर, शहरामध्ये ज्या प्रकारे अवैध धंदे वाढत आहे, गुन्हेगारी वाढत आहे, त्याच्यामुळे गुटखा असो, वर्ली व्यवसाय असो, क्रिकेट सट्टा असो, अजून काही जे धंदे असतात अवैध, जे एमडी ड्रग्स सारखे धंदे, याला रोखण्यासाठी आपले काय प्रयत्न आहेत? याच्यासाठी आमचे सातत्याने त्याच्यावर कारवाई सुरू आहेत आणि ही कारवाई याच पद्धतीने यापुढे सुरू राहणार आहे। आजच्या बातमीपत्रात आपण पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उचललेल्या पावलाची सविस्तर माहिती घेतली। वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी 3 वाहतूक निरीक्षकांची नेमणूक असो किंवा वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे रोखण्यासाठी क्राईम युनिट 1 आणि युनिट 2 या 2 विशेष पथकाची स्थापना असो, पोलीस प्रशासन शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे। या महत्त्वपूर्ण पावलामुळे शहर अधिक सुरक्षित होईल अशी आशा आहे।